नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही ऐकणार आहात आता एक जी कादंबरी लिहिली आहे ज्योती पुजारी यांनी, आणि कादंबरीचं नाव आहे अनंत यात्रा. आणि आज या अनंत यात्रेचा भाग 10. सकाळी रिक्षा घेऊन निघालेला जगन त्या रात्री घरी परतलाच नाही. अख्खी रात्र गुंजानं जागून काढली. जगन सवारी घेऊन गावभर फिरणार, त्याला नेमकं शोधायचं तरी कुठे? कुणाला काही कळतच नव्हतं. सकाळी सकाळी एक पोलीस जगनच्या अपघाताची बातमी घेऊन वस्तीत आला. रात्री घरी परत येताना जगनच्या रिक्षाला एका कारनं ठोस मारली. जगन जागेवर बेशुद्ध होऊन पडला. कारवाला पळून गेला. पोलिसांनी जगनला सरकारी इस्पितळात भरती केलं. जगननं शुद्धीवर आल्यावर आपलं नाव पत्ता सांगितला. जगन वाचला, पण त्याच्या डाव्या पायाचं हाड मोडलं. 15 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. आपली कामं सांभाळून गुंजा दवाखान्याच्या फेऱ्या मारत होती. दौलती रात्री त्याच्याजवळ थांबायचा. जगनला अपघात होऊन 4 दिवस झाले. घरचं दारचं करून थकलेली गुंजा पोरांना जवळ घेऊन आपल्या झोपडीत गाढ झोपली होती. अर्धी रात्र उलटली. सगळी वस्ती गाढ झोपेत होती. गुंजाच्या झोपडीच्या दाराशी एक सावली हल्ली. दाराच्या फटीतनं एक हात आत आला. दाराची कडी काढून तो आत गेला. दार लावून तो गुंजाजवळ आला. त्याची मिठी गुंजाभोवती पडली. गुंजा खडबडून जागी झाली. किमामचा उग्र वास तिच्या नाकात शिरला. अरे बहुत तडपाया जान, आज नहीं छोडूंगा तेरे को. तो तिच्या कानाशी कुजबुजला. गुंजानं सगळं बळ एकवटून त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला. आपला गुडघा जोर लावून त्याच्या पोटात मारला. त्याच्या हाताला कडकडून चावली. त्याची पकड सैल झाली. त्याला दूर ढकलून ती दाराकडे धावली. दार उघडून बाहेरच आली. सगुणा मावशी, दौलती चाचा, दौलती चाचा. ती जोरजोरात मदतीसाठी ओरडायला लागली. तिच्या ओरडण्यानं सगळी वस्ती जागी झाली. सगळे गुंजाच्या झोपडीकडे धावले. गुंजानं बोंब ठोकली तसा गफूर बाहेर आला. तिला धक्का देऊन तो पळ काढणार, तेवढ्यात गुंजानं त्याच्या पायात पाय घालून त्याला खाली पाडला. त्याच्या कमरेतच लाथ घातली. चवताळलेल्या गफूरनं ताडकन उठून तिचा हात धरला. गुंजाचा आवाज ऐकून आलेल्या चाच्यानं गफूरनं गुंजाचा हात धरलेला बघितला आणि त्यांनी पुढे होऊन संतापून त्याच्या थोबाडातच मारली. जमलेल्या सगळ्यांनी गफूरवर आपला हात साफ करून घेतला. गुंजा, मैं तुझे छोडूंगाच नाही देख. मार खाताना तो गुंजाला धमक्या देतच होता. अर्जार, तुझ्यासारखे 56 बघितले. पुन्हा माझ्या वाट्याला गेला ना, उभा चिरून टाकल. गुंजा कडाडली. चिडलेल्या नागाला तिने डिवचलं होतं. आज ना उद्या तो दंश करणार हे ती समजून चुकली, पण ती हार मानणारी नव्हती. या सैतानाच्या सावलीपासून दूर राहायचं, आणि आलाच उलटून तर त्याचा कणा मोडायचा. गुंजा मनातल्या मनात धुमसत होती. प्रत्यक्षात गफूरसारख्या गुंडाचा सामना करणं तिच्या ताकदीबाहेरचं होतं. या वस्तीत, या गावात, या देशात बाईच्या अब्रूवर उठलेले असे कितीतरी गफूर होते. या दुर्योधनांना माती चारायला द्रौपदीचा कृष्ण सखाचं जन्माला यायला पाहिजे. सकाळपर्यंत वस्तीत हाच तमाशा सुरू होता. गुंजा सगुणा मावशीच्या घराच्या ओट्यावर बसून होती. पण असं किती वेळ बसून राहणार? घर, पोरं, कामं सगळे तिची वाट बघत होते. जगनला पूर्ण व्हायला 6 महिने लागले. गुंजानं आपलं काम सांभाळून जगनची सेवा केली. वस्तीतल्या लोकांची तिला खूप मदत झाली. जगन घरी असताना सुद्धा ती किसन मंजूला आपल्याबरोबर कामाला घेऊन जायची. काम सोडून घरी बसणं शक्य नव्हतं. जगायचं तर सगळ्यांच्या पोटात अन्न पडायला पाहिजे, आणि त्यासाठी काम करणं भाग आहे. त्यात मोडलेल्या रिक्षाची भरपाई करून दे म्हणून रिक्षाचा मालक मागे लागला होता. थोडे थोडे करून गुंजा त्याचे पैसे फेडत होती. जगन काठी घेऊन चालायला लागला. हळूहळू काठी सुटली, पण त्याच्या पायात पहिल्यासारखा जोर नव्हता. तो पाय घासत घासतच चालायचा. रिक्षा सुटली ती सुटलीच. आता तो कामाचं नाव घेत नव्हता. सगळा दिवस झोपडीत झोपून असायचा. गुंजा घरी आली की घराबाहेर पडायचा. तो रात्री उशिरा घरी यायचा.
तो कुठे जातो, काय करतो, गुंजाला त्यांनी काही सांगितलं नव्हतं. जात असेल कामधंदा बघायला, या गावात त्याचा आहे कोण, कुणाकडे जाणार तो. पण गफूरची संगत सुटली याचं तिला समाधान होतं. त्या दिवशी मार खाल्ल्यानंतर गफूर तिच्या वाटेला गेला नव्हता. जगन घरी आल्यावरही फिरकला नव्हता. पण तो असा शांत बसणार नाही, आपण सावध राहायला पाहिजे हे तिच्या लक्षात आलं होतं. कारण गुंजा गफूरला चांगली ओळखून होती. गुंजा कामावरनं थकून आली होती, झोपडीच्या दारात बसली होती. किसन वस्तीतल्या पोरांबरोबर मारुतीच्या देवळाजवळ कंचे खेळ खेळण्यात दंग झाला होता. तिथून जाणाऱ्या गफूरची त्याच्यावर नजर गेली. त्याचे डोळे चमकले. तो किसनजवळ गेला. किसनचं बखोटं त्यांनी पकडलं. किसननं आपला हात सोडवायला त्याच्या हाताला हिसका दिला. अरे तू गुंजा का बेटा है ना? हाँ, चल मेरे साथ. अरे बढ़िया चॉकलेट देता तेरे को. चॉकलेट म्हटल्यावर किसनच्या तोंडाला पाणी सुटलं. तो गफूरचा हात पकडून निघाला. रात्र झाली. गुंजाचा स्वयंपाक झाला. मंजू कधीच जेवून झोपली. जगनसुद्धा घरी परतला. पण किसनचा अजून पत्ता नव्हता. गुंजा त्याला सगळ्या वस्तीत शोधून आली. तो गफूरबरोबर गेला हे त्याच्याबरोबर खेळणाऱ्या पोरांनी सांगितलं आणि गुंजाच्या पायाखालची जमीनच सरकली. गफूर माझा बदला घेण्यासाठी काहीही करू शकतो. त्यांनी किसनच्या जीवाला काही धोका केला तर? हा विचार तिच्या मनात आला आणि तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तिने काय झालं हे गफूरच्या बापाच्या कानावर घातलं. जगनला मात्र गफूरच्या मनात काही काळबेरा असेल असं वाटलं नाही. बोलायला तसा तोंड फाटका आहे, पण किसनच्या जीवावर उठण्या इतका तो नीच असेल असं मला वाटत नाही. जगन सहज बोलूनही गेला. गुंजानं कपाळावर हात मारून घेतला. गुंजाचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. किसनला स्वतःच्या डोळ्यांनी पाहीपर्यंत तिच्या जीवात जीव येणार नव्हता. रात्री 11 वाजता गफूर तिच्या झोपडीच्या दाराशी उभा राहिला. त्याचा हात धरून किसन उभा होता. गुंजानं किसनला आपल्याकडे ओढून घेतलं. गफूर, किसनला घेऊन कुठे गेला होता? अरे उसको बगीचे में घुमा के लाया मैं. कुणाला विचारून तू याच्याबरोबर गेला होता रे? गुंजानं किसनच्या गालावर थप्पड मारत त्याला विचारलं. काका म्हणे चॉकलेट देतो. पुन्हा मला न विचारता कोणाबरोबर गेला ना, याद राखा, जळत्या लाकडानं मारल मी. किसन घाबरून जोरजोरात रडायला लागला. गुंजा, त्याला मारू नको. आता आला ना तो परत, आणि काय गफूरबरोबरच गेलता ना? अहो, ही याची चाल आहे. आधी तुमच्याशी गोड गोड बोलून या घरात शिरला, आता पोरांना जाळ्यात वाढायला बघतोय तो. अगं तसं काय नाही आहे. तुम्हाला नाही माहिती याचं खरं रूप. तुम्ही दवाखान्यात असताना यांनी काय केलं विचारा की सगळ्या वस्तीला, नाही तर मी सांगते. या तुमच्या दोस्तांनी तुमच्या बायको हात टाकलाय त्या दिवशी. जगननं गफूरकडे बघितलं. गुंजा खोटं बोलणार नाही याची त्याला खात्री होती. जगनच्या कपाळावरची नस संतापानं थाड थाड उडायला लागली. तो गफूरच्या अंगावर धावून गेला. गफूर हसत होता. जगनच्या रागाचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नव्हता. अबे मच्छर, एक झापड़ मारूंगा ना, इधर ढेर हो जाएगा तू. हाँ, मैं तेरी औरत पे मरता. बोल, क्या करता तू मेरा? गुंजानं कोपऱ्यातली विळीच उचलली. आता जातो हितून का करून हितं तुझा खात्मा? अरे जाता ना, क्यों चिल्लाती? लेकिन जरूरत पड़ी तो आ जाना मेरे पास. जगननं जवळची काठी उचलली. त्याचा तडाखा त्याच्या पायावर मारला. पण गफूरनं त्याच्या हातातली काठी हिसकावून घेतली, दूर फेकून दिली. जगन तोल जाऊन पडणारच होता, पण गुंजानं त्याला सावरलं. पोरं घाबरून जोरात रडायला लागली. गफूर गलिच्छ शिव्या देत निघून गेला. गुंजा, मी माणसासारखा माणूस आहे, पण गफूरचं कंबरडं नाही मोडू शकलो. तू खरं सांगत होती मला. अगं हा कसला दोष, आता सैतान निघाला की. आज आपल्यासमोर तो गावगुंड गुंजाच्या बाबतीत गलिच्छ बोलला आणि त्याचं आपण काही वाकडं करू शकलो नाही हे जगनच्या मनाला लागलं. गुंजाला एक अक्षर बोलायची इच्छा नव्हती. ती पोरांना पोटीशी धरून चुलीजवळ बसून राहिली. जगन दिवसभर घरी राहिला तर ते धोक्याचं होतं. गफूरचं काही सांगता येत नव्हतं. त्यामुळे जगनसाठी काहीतरी काम शोधणं गरजेचं होतं. तिने आपल्या कामावर मालकिणींना, साहेबांना जगनसाठी नोकरी बघा असं सांगून ठेवलं. इतर 4 जणांना सांगितलं. तसं तिने भाभीला सांगितलं, अम्माच्या कानावर घातलं. गुंजा, तुझ्या घरवाल्याला काम पाहिजे ना?
अम्मानं तिला कामावर आल्या आल्या विचारलं, हो ना अम्मा, हे बघ मी बाबूशी बोलली. तो म्हणला काम आहे पण तुझा नवरा करील का? अहो करण की, पण काम कोणचं करावं लागेल ते सांगा. हे बघ, गावच्या स्मशानाचा ठेका आमच्याकडे हे तुला माहिती आहे. स्मशानात चौकीदार ठेवायचा आहे आम्हाला. याआधी कितीतरी चौकीदार आले आणि गेले, चौकीदार टिकत नाही तिथे. सावित्रीला सुद्धा मागे एकदा मी स्मशानासाठी चौकीदार बघ असं सांगितलं होतं. चौकीदाराचं का म्हणजे स्मशानात राहावं लागत असं नाही? हो, स्मशानात राहावं लागेल. हे बघ, तुझा नवरा हे काम करायला तयार असेल तर मी बाबूला सांगते. स्मशानात 2 खोल्या चौकीदारासाठी बांधल्या आहेत. महिन्याला 1000 रुपये पगारसुद्धा मिळेल. विचार करून सांग. सांगते की 2 दिवसात. जगनला विचारल्याशिवाय ती आपल्या मनानं एवढा मोठा निर्णय घेणं शक्य नव्हतं. स्मशानात राहायची त्याची तयारी असायला हवी होती. एवढ्या जगन कामधंद्याचं अजिबात नाव काढत नव्हता. त्याला आयतं बसून खायची सवय लागली आहे. तो हे काम करायला तयार होणार नाही हे तिलाही माहिती होतं, पण त्याचं असं रिकामं बसून आयतं खाणं तिला पटत नव्हतं. काय करावं म्हणजे तो हे काम करायला तयार होईल? तिच्या डोक्यात एकच विचार सारखा घोळत होता. इतर कुठलं तिच्या एकटीच्या बळावर करता येण्यासारखं काम असतं तर एवढा विचार पडला नसता, पण हे काम निराळं होतं. इतर कुठलं काम असतं तर तिने मागे पुढे बघितलंही नसतं. गाव वस्ती सोडून तो स्मशानात राहायला येणार नाही याबद्दल तिची खात्री होती, पण हाताशी आलेली संधी सोडायला तिचं मन तयार नव्हतं. स्मशानात चौकीदारी करायची म्हणजे काय काम करावं लागेल हे आधी भैयाला विचारूया. तिच्या डोक्यात त्या नोकरीचा किडा वळवळायला लागला. कामात आज तिचं लक्षच नव्हतं. नवऱ्यापुढे हा विषय कसा काढायचा, त्याला काय सांगायचं? तुला स्मशानात नोकरी मिळतीये, आपण सगळे तिथे जाऊन राहू असं म्हटल्यावर तो ऐकणार आहे का? या नोकरीमुळे ही झोपडपट्टी तर सुटेल नशिबाने. राहायला पक्कं घर मिळेल. पक्क्या घरात राहायचं सुख मांडेंच्या घरानंतर मिळालेलंच नाही. पण मुख्य म्हणजे गफूरपासनं सुटका होईल. या शनीनं आमचं जगणं हराम केलंय. स्मशानात यायची त्या गफूरची हिंमत होणार नाही. पण काही सांगता येत नाही, कारण तो गुंड निर्ढावलेला आहे. त्याला गाव काय स्मशान काय दोन्ही सारखं. इथे प्रसंगाला 4-5 जण धावून तरी येतात, तिथे कोण येणार? पण हे जरी खरं असलं तरी गफूरची मजल तिथपर्यंत जाणार नाही. तसा तो थोडा डरपोक आहे. तसं नसतं तर त्यांनी आत्तापर्यंत माझा निकाल लावला असता. कोशिश खूप केली पण प्रत्येक वेळेला तोंडावर आपटला, म्हणून त्यानं कधी माईला तर कधी जगनला तर कधी किसनला ढाल केली आणि माझं मनगड धरण्याचा प्रयत्न केला. त्याचं पाणी ओळखू नये मी, पण आधी इथून बाहेर कसं निघता येईल हे बघायला पाहिजे. जगनला काही करून या नोकरीसाठी तयार करायला पाहिजे. राहायला गेल्यानंतर बघू पुढचं पुढे. दुसऱ्या दिवशी तिने कामावर गेल्यावर भैयाला स्मशानात चौकीदारी करायची म्हणजे नेमकं काय काम करावं लागतं ते विचारलं. तुझा नवरा काम करायला तयार आहे का? भैयानं विचारलं. नाही, अजून विचारलं नाही, पण काय काम करावं लागेल ते विचारलं तर मला माहिती असायला पाहिजे ना. हे बघ, तू त्याला इथे घेऊन ये, मी त्याला समजावून सांगतो. गुंजा आपल्या विचारात झपाझपा चालत वस्तीत शिरली. तिला बघून व्यंक्यानं ये जवानी है दिवानी हे गाणं भसाड्या आवाजात म्हणायला सुरुवात केली. तिने त्याच्याकडे वळून बघितलं सुद्धा नाही. ती घरी आली. रात्री पोरं झोपल्यावर तिने जगनला नोकरीचं सांगितलं. स्मशानात चौकीदाराची नोकरी आहे हे एकदम त्याला सांगितलं नाही, नाही तर पुढचं काही ऐकायच्या आधी तो बिथरला असता. ती म्हणाली, अव यादव ठेकेदारांनी तुमच्यासाठी नोकरी बघितली. नोकरी? अगं मी असा लोळा लांगडा, मी कुठली नोकरी करणार? जगनला आजकाल हातपाय हलवणं जीवावर येत होतं. त्याला आयतं बसून खायची चटक लागली आहे हे गुंजाला पुरतं कळून चुकलं होतं. अहो चौकीदाराची नोकरी आहे. चौकीदारी करायची कुठं? धान्याच्या गोदामात का त्या ठेकेदाराच्या बांगल्यावर? गोदामातही नाही आणि बांगल्यावरही नाही. त्यांना त्यांच्या स्मशानासाठी चौकीदार पाहिजे. हे ऐकून जगन विजेचा करंट लागल्यासारखा उसळला. कुठं म्हणली? अहो स्मशानात. यादव गावच्या स्मशानाचा ठेकेदार आहे, त्यांना त्यांच्या स्मशानात चौकीदार पाहिजे. मला विचारलं त्यांनी, तुम्ही हे काम कराल का? मग तू काय सांगितलं? मी म्हणलं तुम्हाला विचारते आणि सांगते. ते ठेकेदाराला सांग म्हणून मी असलं काम करणार नाही. हो काम काम असतं, दुसरी कुठली नोकरी तुम्हाला मिळणार आहे?
काय पागल झाली का? मसनात जाऊन राहायचं का? हे बघा, पागल नाही झाली, विचार करून सगळं ठरवलंय. चांगला पगार मिळेल, राहायला चांगलं घर मिळेल. भाभी सांगत होते. तुझ्या भाभीचे तू तर मला विचारायच्या आधी सगळं ठरवून टाकलं की. माझं ऐकून घ्या. काय ऐकायचं? गाव सोडून मसनात जायचं म्हणून राहिली तू? जगननं गुंजाला गलिच्छ शिवी हासडली. तुम्हाला तर मांडे काकाचा बांगला सोडणं जीव आवालतं, या वस्तूत राहायचं जीव आवालतं. इथं राहायला तुम्ही तयार पण नव्हते, पण आलेच का नाही इथं? हळूहळू तुम्हाला झाली की इथली सवय. कधीही शिव्या न देणारे तुमच्या तोंडात घाणेरड्या शिव्याची आता भरमार पडली की. उद्या मसनात राहायला गेलो तर तिथली बी सवय होईल. मी नाही राहणार मसनात. तोंडावरनं पांघरून ओढून घेऊन तो झोपून गेला. सकाळी उठल्यावर जगन जो घरातनं बाहेर पडला तो ती कामावर जाईपर्यंत परतलाच नाही. गुंजानं भराभरा कामं केली, नवऱ्यासाठी स्वयंपाक करून ठेवला, पोरांना खायला घातलं. जगन कुठं गेला, कधी येईल, काहीच माहीत नव्हतं. पोरांना एकटं सोडण्यापेक्षा बरोबर नेलेलं बरं म्हणून किसन मंजूचा हात धरून ती बंगल्याकडे निघाली. म्हणजे तुझे बापू सकाळी कुठे गेले? किसन, तुला तरी माहिती का रे? नाही बा, काय बोललेच नाहीत ते. आई, पाय दुखायला लागले की ग? काय पाय दुखायला? काय झालं रे तुझे? असं कुठं 2 कोस चालला तू? मधला रस्ता वालंडला की बंगले येते, आणि मग तू शाळेत कसं जाशील? शाळेत जायला तर खूप चालावं लागेल. आई, आम्ही कोणत्या शाळेत जाणार? मग आम्ही तुझ्याबरोबर असं येणार नाही ना? बोलत बोलत तिघे सोमणांच्या बंगल्यात आले. एकेका घरचं काम करत ते ठेकेदाराच्या बंगल्यात आले. भैया नुकतेच बाहेरनं आले होते. भैयानं सांगितलेली नोकरी जगननं करावी असं गुंजाला मनापासून वाटत होतं. या नोकरीने ती त्या वस्तीपासून मुलांना लांब ठेवू शकणार होती, मुलांना शिकवू शकणार होती. वस्तीत राहून पोरं वाया गेली असती. शिवाय 4 घरचं काम करून मिळतात त्यापेक्षा दुप्पट पैसे दर महिन्याला हातात पडले असते. पण हे सगळं होणार कसं? जगन काही भैयाला भेटायला येणार नाही ही काळ्या दगडावरची रेग. मग हा नोकरीचा जुगाड जमवावा कसा? अम्मा त्यांच्या खोलीत भैयाला दिवसभराचा हिशोब विचारत होत्या. गुंजा थोडा वेळ दाराशी घुटमाळी. दोघांचं काम संपलं. अम्माचं गुंजाकडे लक्ष गेलं. क्या हुआ गुंजा? हाँ अंदर आजा. बोल, क्या बात है? अम्मा, ते मसनात चौकीदाराची नोकरी तुम्ही म्हणत होते, तुझा नवरा स्मशानात काम करायला तयार झाला का? पण अम्मा, माझा नवरा भैयाला भेटायला तयार नाही. मग ठीक आहे, जाऊ दे, दुसरा चौकीदार बघतो मी. अम्मा, माझा नवरा नोकरी करायला तयार आहे, पण तो तुम्हाला भेटायला येणार नाही म्हणतो. अगं, मग तो स्मशानात काम करेल याची खात्री कशी देता येईल? त्याचा जिम्मा मी घेते ना भैया. मला तर गरज आहे नोकरीची. नाही म्हणू नका, मी सगळं काम करेन. तुम्हाला शिकायचा मौका देणार नाही. अगं, ते झालं, पण गुंजा हे काम जोखमीचं आहे. एकट्या दुकट्या बाईचं काम नाही हे. उद्या तुला काही झालं ना तर फास मला लागेल. तसं नाही होणार, नाही होणार. हे बघा अम्मा, माझा नवरा सगळी कामं करल. माझ्या विश्वास ठेवा अम्मा. भैया, मी पोरांची आण घेऊन सांगते, मी आणि माझा नवरा स्मशानात पडेल ते काम करू. अगं, पण तुझा नवरा हे काम करायला तयार आहे हे त्याच्या तोंडून ऐकू देत ना आम्हाला, अम्मा म्हणाल्या. अम्मा, खरं सांगते, ते हे काम करायला तयार नाहीत, पण मी त्यांना समजावीन. तुम्ही नोकरी द्या मला. भैया अम्मा धर्मसंकटात सापडले. त्यांना चौकीदार तर ठेवायचा होता, पण गुंजाचा नवरा या नोकरीला तयार होत नव्हता. ही तयार होती, पण ही बाईची जात, त्यात हिचं वय तरुण. हे बघ गुंजा, मी तुला उद्या सांगते. हां, अम्मानं आजचा प्रश्न उद्यावर ढकलून दिला. त्या दोघांनाही विचार करायला वेळ हवा होता. संध्याकाळी ती कामावरनं घरी आली तेव्हा फुलं आणि गहना तिची वाट बघत बसल्या होत्या. जगन त्यांच्या समोर बसला होता. गुंजाला बघितल्याबरोबर त्यांनी फुलाला डोळ्यांनी केलेला इशारा गुंजाच्या नजरेतनं सुटला नाही. मंजू किसनला फुलानं आपल्या जवळ घेतलं, त्यांना मांडीवर बसून कुरवाळलं. गहनानं त्यांच्यासाठी आणलेला शेवगाठीचा पुडा पोरांच्या हातात दिला. आज दोघी एकदम यावं लागलं. तू मसनात राहायला जायचं म्हणते? फुला डोळे तांबारून बोलायला लागली. जगन सकाळी त्या दोघींकडे गेला असणार याचा अंदाज तिला आला. अगं, नोकरी आहे ना ती. मग काहून सगळ्या दुनियेत तुला दुसरी नोकरी नाही भेटली? अगं, अजून काय पण ठरलं नाही. तुम्ही आत्तापासून एवढे आगपाखड कशाला करून राहिल्या? हे बघ, तुझ्या डोक्यात आलं ते तू करते, आम्हाला माहिती.
अगं पण मी नोकरी यांच्यासाठी बघून राहिले ना. मी करणार नाही ते काम एकडाव सांगितलं ना, मग मी करेल. मी जाऊन राहीन तिथं. तुम्हाला यायचं तर या, नाही तर नका येऊ. तू काय पोट्ट्याईला घेऊन मसनघाटीवर जाईन म्हणते का. गहनाला आपला राग आवरता आला नाही. अगं तिथं भल्या भाल्यांची फोतरी उडते. स्वतःले मोठी हिंमतबाज समजून राहिली का तू. चांगला कामधंदा सोडून मसनात राहायच्या गोष्टी करून राहिली तू. हे बघा, मला या झोपडपट्टीत राहायचं नाही. मग तुझ्यासाठी दुसरी खोली बघू ना आपण. दुसरी खोली कुठं बघणार. आणि त्या खोलीचं भाडं मला परवडन का. पाहू ना, काही ना काहीतरी करू ना. माझं पण तेच म्हणणं आहे. तुम्ही काय, तुम्ही फक्त म्हणू शकता, करू काही शकत नाही तुम्ही. बघितलं कशी उबाटासारखी बोलून राहिली आहे. मग काय खोटं बोलून राहिली का मी. तुम्ही घरी बसता आरामात. तुम्हाला कुठं पोराची फिकीर आहे का 4 देडक्या कमवायची आज आहे. पोट्टे जसे काय तुझी एकटीचेच. हे बघा, मी हे काम घेणार. पोरांना घेऊन मी तिथं राहायला जाणार. तिने एका झटक्यात सगळं सांगून टाकलं. तिला आता जास्त घोळ घालायचाच नव्हता. गुंजा असं काही उत्तर देईल असं त्या तिघांनाही वाटलं नव्हतं. पण लहानपणापासून गुंजा अशीच होती. तिने कधी कोणाचं ऐकलं नव्हतं. तिच्या मनात आलं तेच ती करायची. लहानपणी सगळ्यांची खेळतानाही तिचीच दादागिरी चालायची. दोघीजणी तिला तिथेच सोडून रागावून निघून गेल्या. जाताना तिघींना रहमत बी भेटली. रहमत भी त्यांना म्हणाली, क्यों आज इधर आने को फुर्सत मिली क्या. फुर्सत क्यों मिली विचार की त्या गुंजाला. बापा, अजय से क्या किया गुंजा ने. ये लड़की भी हर रोज कुछ ना कुछ बखेड़ा करतीच रहती. बखेड़ा काय रहमत बीबी. आता तो न्यारा तमाशा लावला तिने. तमाशा क्या बोलती वो गफूर उसको बहुत तंग करता ना. वो की क्या करेगी बेचारी. मला सांग, गफूर तंग करतो म्हणून गाव सोडून मसनात जाऊन राहतं का कोणी. मसनात काय सांगून राहिलो तुला. गुंजा पोरानं घेऊन मसनवटीत राहायचं म्हणती. गुंजा मसन घाट पे जाके रहने वाली. मग आम्ही काय खोटं सांगून राहिलो का तुला. रहमत बी कडनं सगळ्या वस्तीत गुंजा स्मशानात राहायला जाणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ती बातमी ऐकून सगळे थक्क झाले. खरं तर तिने अजून भैयाला हो का नाही सांगितलेलं नव्हतं. भैयानीही तिला हो का नाही सांगितलं नव्हतं. तर त्याच्या आधीच तिच्या स्मशानात राहण्याच्या निर्णयाची बरी वाईट चर्चा अवस्थेत सुरू झाली. 2 दिवस आम्हा तिच्याशी त्या विषयावर काही बोलल्या नाहीत. शेवटी गुंजानंच तिचा नवरा स्मशानात काम करायला तयार असल्याचं आपल्याच मनानं सांगून टाकलं. भैयानं तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि जगन भेटायला आला नाही तरी त्याला चौकीदार म्हणून नेमायचं ठरवून टाकलं. अम्मानंही मग फार ताणून धरलं नाही. गुंजा वस्ती सोडायच्या तयारीला लागली. गुंजा जुमानत नाही म्हणल्यावर जगनचा तिळपापड झाला. गुंजानं त्याला प्रेमानं रागानं समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकून घ्यायला तयारच नव्हता. मग गुंजानं त्याला समजावणं सोडून दिलं. गुंजा या घरातून बाहेर पडल्यावर जगन आपसूक तिच्या मागे येणार हे गुंजा जाणून होती. कारण त्याला कवडीचीही कमाई नव्हती. गुंजा इथून जाताना जगनला आपल्या झोपडीत राहता येणार नाही अशी सोय करूनच जाणार हे जगनही समजून होता. डोक्यावर छत नव्हतं. पोटाला आयतं गोळाभर अन्न आता मिळतंय तेही मिळणार नव्हतं. त्यामुळे गुंजाचं ऐकण्याशिवाय दुसरा उपायच नव्हता. जगनला सापळ्यात अडकल्यासारखं झालं. रहमत बीनं सगळ्या वस्तीत गुंजा स्मशानात राहायला जाणार याची जाहिरात केली. गुंजाला आपल्या नवऱ्याची हडहड व्हावी असं अजिबात वाटत नव्हतं. पण आता तिच्या डोक्यात विचार होता तो मुलांचा. मुलांना शाळेत घालायचं, खूप शिकवायचं. जर ती इथेच राहिली तर गुंजा स्वतः लोकांचं खरकटं काढत रक्त आटवणार आणि पोरं वस्तीतल्या पोरांबरोबर सगळा दिवस उचाट धंदे करत फिरणार. कदाचित ती बेवडी होतील, गंजिडी होतील. तिला त्यांचा गफूर होऊ द्यायचा नव्हता. तिच्या स्मशानवासी होण्यातनं, मसणाचं जळणाऱ्या चितेच्या राखेतनं तिला मंजूचं किसनचं आयुष्य उभं करता येत असेल तर ती स्मशानधग सोसण्याची गुंजाची तयारी होती. ती तयार होती स्मशानात संसाराचा डाव मांडायला. तिने धुण्या भांड्याची कामं सोडली. सगळ्या मालकिणींचा निरोप घेतला. सगळ्या मालकिणींना गुंजा काम सोडतीये याचं दुःख झालं, पण ज्या कारणानं ती काम सोडतीये हे ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पण सगळ्यांनी तिचं कौतुकच केलं.
आभा तर सहज बोलून गेली की गुंजा आहेच वेगळी, ती कचकड्याची बाहुली नाही, ती मनानं खूप स्ट्रॉंग आहे. गुंजाच्या निर्णयाचा आभाला अभिमानच वाटला. जगन चौकीदार म्हणून येणार, तिथलं सगळं काम करणार, हे गुंजानं भैयाला सांगितलं तेव्हा त्यांनी अक्षरशः सुटकेचा निश्वास सोडला. तो गुंजाला लहान असल्यापासून बघत आला होता. ती म्हटल्याप्रमाणे करणार ह्याच्यावर त्याचा विश्वास होता. सगळी वस्ती गुंजाच्या हिमतीनं थक्क झाली. गफूर मनातल्या मनात चडफडत बसला. सगुणा मावशीने रागाने तिला 4 शिव्या हासडल्या, पण गुंजाला तिचा राग नाही आला. सगुणा मावशी तिच्या आईच्या वयाची होती. आईसारखी माया तिने गुंजावर केली होती. दौलतीच्या रिक्षात गुंजानं सामानाचं पोतं टाकलं. पोरांना घेऊन ते रिक्षात चढली. सगळी वस्ती तिच्या भोवती गोळा झाली. गुंजानं झोपडीच्या दाराला कुलूप लावलं. सगुणा मावशीनं फडक्यात बांधलेल्या बेसन पोळ्या गुंजाच्या हातात ठेवल्या. सगुणा मावशी गुंजाच्या गळ्यात पडली, रडायला लागली. गुंजालाही सगुणा मावशीला सोडून जाताना वाईट वाटत होतं. कारण सगुणा मावशीनं, रहमत बीनं, दौलतीनं, रहमान चाच्यानं सुखदुःखात तिला साथ दिली होती. ती सगळी तिची माणसं होती. गुंजा वस्ती सोडून निघाल्याचं दौलतीनं सांगितलं. जगन मुक्या मनानं उठला. गुंजाची रिक्षा त्याला वाटेत दिसली. पाय घासत तो रिक्षाच्या मागे निघाला. काही अंतर गेल्यावर रिक्षात बसला. हे सगळं गुंजाला काल घडल्यासारखं स्पष्ट आठवत होतं. रात्र संपून नवा दिवस गुंजाच्या पुढे येत होता. मित्रांनो, हा 10वा भाग इथेच संपला. 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.